डिझाईन थिंकिंग काय हे समजून घेऊया. तर डिझाईन थिंकिंग ही एक पद्धत आहे. याला मी पद्धत म्हणण्यापेक्षा हे मी बिहेवियर म्हणते. डिझाईन थिंकिंग इज अ बिहेवियर. याच्यामध्ये काय होतं की जसं क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग किंवा बाकीच्या थिंकिंग्स वापरतो, तसं डिझाईन थिंकिंग ही कॉन्सेप्ट आहे जी पूर्णपणे ह्युमन सेंट्रिक अप्रोचवर डिपेंड आहे. जसं मोठमोठ्या कंपन्यासुद्धा हेच करतात की एखादी नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये येण्यापूर्वीच त्या प्रोडक्टवर किंवा त्या सर्व्हिसवर डिझाईन थिंकिंग वापरलं जातं. म्हणजे होतं काय की मुळापर्यंत जाऊन या सर्व्हिसचा किंवा प्रॉडक्टचा जेव्हा ते मार्केटमध्ये लॉन्च होईल त्याचा इम्पॅक्ट काय होईल किंवा त्याच्यामध्ये एक्सेप्टन्स असेल का, लोक हे घेतील का किंवा नाही घेतील, याला मार्केट सर्वे म्हणत नाही आहे मी. डिझाईन थिंकिंग हा अप्रोच असा असतो ज्याच्यामध्ये एम्पॅथी लेवलला जाऊन विचार केला जातो.